नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये जो टॉपिकचा शेवटचा पार्ट जो आपण स्टडी करतोय, अँगल अँड मेजरमेंटमधला शेवटचा पॉईंट, लेंथ ऑफ अन आर्क अँड एरिया ऑफ द सेक्टर. लेंथ ऑफ द आर्क अँड एरिया ऑफ द सेक्टर. ओके, त्याचे बरेच एक्झाम्पल्स आपण पाहिले पहा. बरेच एक्झाम्पल आपण त्यावरची पाहिले. ओके, लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टर. लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टर दोन फॉर्म्युलीजवर आधारित हा पूर्ण पॉइंट किंवा हा पूर्ण टॉपिक असणार आहे पहा. ओके, कुठले दोन रिझल्ट्स आहेत? लेंथ ऑफ द आर्क. लेंथ ऑफ द आर्क इट इज डिनोटेड बाय स्पेशल कॅरेक्टर कॅपिटल एस इज इक्वल टू आर इंटू थिटा रॅडियन. आर इंटू थिटा रॅडियन. ओके, आणि त्याचबरोबर एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर. एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर एक्झॅक्टली इक्वल टू 1/2 आर स्क्वेअर इंटू थिटा रॅडियन. ओके, आता ह्या दोन्ही बेसिक रिझल्ट्समध्ये लेंथ ऑफ द आर्क असू दे किंवा एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर असू दे, एरिया लेंथ ऑफ द आर्क असू दे किंवा एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर असू दे, ह्या दोन्ही रिझल्ट्समध्ये जो काय अँगल आपण रेफर केलेला आहे, जो काय अँगल आपण रेफर केलेला आहे तो अँगल कशामध्ये घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला रॅडियन फॉर्ममध्ये पाहिजे पहा. तो कशामध्ये लागणार? आपल्याला रॅडियन फॉर्ममध्ये लागणार आहे आपल्याला. बरोबर आहे का पहा? ओके, तर जर अँगल तुम्हाला रॅडियन फॉर्ममध्ये दिलेला नसेल तर फर्स्ट वी हॅव टू कन्वर्ट टू गिव्हन अँगल टू डिग्री टू रॅडियन फॉर्म. आपण डिग्री टू रॅडियन फॉर्मचे बरेच एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. डिग्री टू रॅडियन जर करायचं असेल तर दिलेल्या अँगलला, दिलेल्या क्वांटिटीला मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? पाय डिवाइडेड बाय 180 ने करावं लागेल पहा. ओके, त्याच्यावरच आधारित आज एक नवीन एक्झाम्पल मी इथं रेफर करणार आहे पहा. एक्झाम्पल महत्वाचं आहे. मार्जिनमध्ये मी रेफर करतो इथं डबल टिक मार्क विथ डबल स्टार. डबल टिक मार्क विथ डबल स्टार. ओके, 3 or 4 मार्क्स. 3 किंवा 4 मार्काला बऱ्याच वेळा हे विचारलेलं एक्झाम्पल आहे पहा. ओके, सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल आहे. काय दिलेलं पहा एक्झाम्पलमध्ये? OAB किंवा OAB किंवा AOB कुठलंही तुम्ही रेफर करू शकता. ओके, AOB किंवा OAB is a sector of a circle. Is a sector. Is a sector of a circle. Sector of a circle प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, विथ सेंटर O. विथ काय असणार आता इथं? विथ सेंटर. विथ सेंटर कॅपिटल O रेफर केलेलं पहा. विथ सेंटर कॅपिटल O अँड रेडियस ऑफ द सर्कल. अँड द radius of the circle सर्कलचे रेडियस किती दिलेले आपल्याला? 12 सेंटीमीटर दिलेला आहे पहा. 12 सेंटीमीटर. ओके, फुल स्टॉप. ओके, हा एक पार्ट दिलेला आहे. ओके, इफ मेजर ऑफ अँगल AOB, इफ मेजर ऑफ अँगल AOB एक्झॅक्टली इक्वल टू किती दिलेला आपल्याला? 60 डिग्री दिलेला आहे पहा. किती दिलेला आपल्याला? 60 डिग्रीज मध्ये दिलेला आहे पहा. 60 डिग्रीज मध्ये दिलेला आहे. ओके, देन फाइंड क्वेश्चन पहा व्यवस्थित. देन फाइंड द डिफरन्स बिटवीन. देन द फाइंड द डिफरन्स बिटवीन. द डिफरन्स बिटवीन. The difference between the areas. Difference between the areas. Difference between the areas. Okay, areas दिलेले आहे पहा. areas of the sector. Of the sector. area of the sector. Okay, and आणि कशातला घ्यायचं आपल्याला? and area of the sector चं नाव दिलेलं आहे तर इथं AOB नाव दिलेलं आहे पहा. ओके, and कॉड AB. CHORD. कॉड काय असणार इथं? AB. कळालं का पहा? ओके, क्वेश्चनचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. इथं कॉड AB किंवा काय दिलं जाईल इथं? ट्रायंगल ABC दिला जाईल. ट्रायंगल AOB दिला जाईल पहा. AOB. कळालं का पहा? ओके, काय काय दिलेलं पहा? OAB is the sector of a circle with center O and radius of the circle is 12 centimeter. If major angle of AOB is equal to 60 degree दिलेला आहे. ओके, then find the difference between the areas of the sector AOB and triangle AOB दिलेला आहे पहा. ओके, ह्या टाइप मध्ये विचारू शकतात. ह्याचा अजून एक मी और क्वेश्चन रेफर करतोय पहा आपण इथं आता. ओके, सेम पहिला पार्ट अप टू रेडियस पर्यंत सगळा पार्ट सेम राहणार आहे. ओके, OAB
is a sector, OAB is a sector of a circle, okay, with center प्रोव्हाइड केलेला आपल्याला O and radius किती दिलेलं आपल्याला 12 सेंटीमीटर. इथं पण पार्ट तुमचं सेम राहणार आहे. ओके, पार्ट सेम राहणार आहे. पहा इफ काय दिलेलं अजून आपल्याला मेजर अँगल ऑफ AOB, इफ द मेजर अँगल ऑफ AOB इज किती दिलेलं आपल्याला इथं 60 डिग्रीज मध्ये दिलेलं आहे. ओके, देन फाइंड द एनक्लोजर पार्ट कशातला आता एनक्लोजर पार्ट ऑफ कशाचा येणार इथं सेक्टर AOB अँड काय दिलं जाईल इथं कॉर्ड CHORD कॉर्ड काय असणार इथं AB. ह्याच्यामधला काय करायचं आपल्याला एनक्लोजर पार्ट म्हणजे कशातला ह्या दोन्ही पार्टच्या मधला एनक्लोजर पार्ट कशातला सेक्टर AOB आणि काय दिलेलं आपल्याला कॉर्ड AB. कॉर्डचा अर्थ काय अप्लाय होईल जिवा शब्द येऊन गेलेला. पहा कॉर्ड म्हणजे काय असणार इथं जिवा अप्लाय होईल. पहा कॉर्डचा अर्थ काय असणार इथं वर्तुळाची जिवा अप्लाय होईल. पहा क्वेश्चनचा अर्थ कळाला का पहा व्यवस्थित. ओके, दोन्ही जरी क्वेश्चन कुठल्याही फॉर्मॅटमध्ये जरी दिला तर तुम्हाला इझिली काय करता यायला पाहिजे इथं आपल्याला आन्सर सोल्युशन दोघांचं सेमच येणार आहे. पहा ओके, काय काय दिलेलं पहा आपल्याला. आता ह्या डायग्रामवरून पहिल्यांदा एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन व्यवस्थित वाचायचं आहे. त्या क्वेश्चनवरून डायग्राम सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपला होईल. पहा ओके, पहिला क्वेश्चन दिलेला आहे AOB इज ए सेक्टर ऑफ ए सर्कल विथ सेंटर O आणि रेडियस 12 सेंटीमीटर. दोन्हीमध्ये सेमच आहे. ओके, इफ द मेजर अँगल ऑफ AOB इज किती दिलेलं आहे 60 डिग्री. ओके, अँगल ॲट सेंटर किती दिलेलं आपल्याला 60 डिग्री दिलेलं आहे. पहा ओके, देन फाइंड द डिफरन्स बिटवीन द एरियाज सेक्टर AOB अँड ट्रायंगल AOB विचारलेलं आहे. पहा अँड ट्रायंगल AOB विचारलेलं आहे. पहा अँड द ट्रायंगल AOB तुम्हाला इथं मेन्शन केलेलं आहे विचारलेलं आहे. पहा ओके, आणि दुसरा क्वेश्चन काय दिलेला आपल्याला निम्मा पार्ट सेम आहे. देन फाइंड द एनक्लोजर पार्ट किंवा देन फाइंड द एरिया ऑफ द एनक्लोजर पार्ट. इथं एरिया शब्द राहिलेला आहे पहा आपल्याला. देन फाइंड द एरिया एनक्लोजर पार्ट ऑफ काय असणार इथं सेक्टर AOB अँड कॉर्ड AB विचारलेलं आहे. पहा ओके, त्यामुळे रीड द क्वेश्चन केअरफुली. क्वेश्चनवरून मी काय करणार तिथं डायग्राम प्रिपेअर करणार आहे. पहा ओके, डायग्राम थोडीशी मोठी काढायची आहे. त्याच्यामध्ये सगळा पार्ट हा इझिली किंवा अंडरस्टँडिंगसाठी सगळा पार्ट त्याच्यामध्ये दिसायला पाहिजे. पहा समजलं. इन ए सर्कल विचारलेलं आहे आपल्याला. ओके, सर्कलचा सेंटर काय घेतलेला आपण ओरिजिन घेतलेला आहे. ओके, OA इज द पॉइंट लाईज ऑन द काय गिवन सर्कल अप्लाय होईल आणि अल्सो B इज द पॉइंट आपल्याला B इज द पॉइंट लाईज ऑन द गिवन सर्कल. A आणि B लाईज ऑन द गिवन सर्कल. त्यामुळे रेडियस ऑफ द सर्कल आपल्याला दिलेलं आहे इथं 12 सेंटीमीटर. ओके, त्यामुळे इकडचं OB पण काय आपल्याला 12 सेंटीमीटर येणार आहे. पहा ओके, तर डिफरन्स बिटवीन द एरियाज कशाबद्दल विचारलेलं आपल्याला कॉर्ड AB लक्ष द्या व्यवस्थित. ओके, हा टोटल एरिया ह्या टोटल एरियामधून काय करायचं आपल्याला कॉर्ड AB म्हणजे विचारलेला पार्ट कुठला असणार इथं ही जी काय पाकळी दिसते आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं मी ह्याच्यामध्ये शॅडो पार्टमध्ये मेन्शन केलेलं आहे. पहा हा एरिया मला इथं कॅल्क्युलेट करायचा आहे. पहा हा रिक्वायर्ड एरिया मला कॅल्क्युलेट करायचा आहे. पहा ओके, ह्या टोटल सेक्टरमधून अँगल ॲट सेंटर तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. तर इथं किती दिलेलं आहे अँगल ॲट सेंटर तुम्हाला इथं 60 डिग्रीजमध्ये दिलेलं आहे. पहा ओके, आता ह्याच्यामध्ये मी कन्स्ट्रक्शन अप्लाय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं पॉईंट बी पासून मी काय करणार इथं ह्याच्यावर मी लंब टाकणार आहे. पहा ओके, त्याला मी पॉईंट रेफर करणार इथं मी M रेफर करणार आहे. पहा पॉईंट कुठला घेतला इथं मी M रेफर केलेला आहे. पहा समजलं व्यवस्थित. मी कन्स्ट्रक्शन इथं अप्लाय केलेलं आहे. इन ए सर्कल ड्रॉप BM परपेंडिक्युलर टू काय असणार इथं OA. ड्रॉप BM परपेंडिक्युलर टू OA अप्लाय होईल. पहा ड्रॉप BM परपेंडिक्युलर टू OA अप्लाय होईल. पहा ओके, आता 1 बाय 1 आता हा गिवन डेटा दिलेला आहे आपल्याला. काय काय दिलेला आहे इन ए सर्कल AOB किंवा OAB इज द सेक्टर ऑफ द गिवन सर्कल रेडियस 12 सेंटीमीटर. त्यामुळे OA आणि OB काय झाली इथं रेडियस ऑफ द गिवन सर्कलचं आहे 12 सेंटीमीटर अप्लाय होईल. ओके, अँगल ॲट सेंटर किती दिलेलं आहे आपल्याला 60 डिग्रीजमध्ये दिलेलं आहे. अँगल ॲट द सेंटर
किती दिलेलं आहे आपल्याला 60 डिग्रीजमध्ये दिलेलं आहे पहा. ओके, फक्त आता कन्स्ट्रक्शन मी अप्लाय केलेलं आहे. आता जो पार्ट विचारलेला आहे पहिल्यामध्ये काय विचारलेलं आपल्याला, डिफरन्स बिटवीन दी एरियाज ऑफ द सेक्टर AOB अँड ट्रायंगल AOB. आता पायामध्ये उंची जर काढलं तर मी इझिली काय करू शकतो, इथं ट्रायंगलचा एरिया मी अप्लाय करू शकतो. ओके, आता मला सांगा हा टोटल एरिया आपण 9वी किंवा 10वीला छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा किंवा इंग्लिश मिडियम किंवा सेमी इंग्लिश जर असेल तर आपण शॅडो पार्टचा एरिया कॅल्क्युलेट केलेला आहे पहा. ओके, म्हणजे मोठ्या पार्टमधून काय करतो आपण, लहान पार्ट सबट्रॅक्ट करणार आहात. आता ह्याच्यामध्ये मोठा पार्ट कुठला असणार, इथं एरिया ऑफ दी सेक्टर हा मोठा पार्ट आहे. ओके, ह्या एरिया ऑफ दी सेक्टर मधून मी काय करणार, ट्रायंगलचा एरिया जर मी सबट्रॅक्ट केला तर मला रिक्वायर्ड एरिया इझिली मी रिकॅल्क्युलेट करू शकतो पहा. ओके, आता ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय केलेलं इथं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. ड्रॉ BM परपेंडिक्युलर टू काय असणार इथं OA आपल्याला पहा. ड्रॉ BM परपेंडिक्युलर टू OA अप्लाय होईल पहा. ओके, त्यामुळे अँगल ॲट M काय असणार इथं 90 डिग्री अप्लाय होईल. आणि मला सांगा पॉईंट AMO लाईज इन द वन लाईन, त्यामुळे अँगल ऑफ AOB असू दे काय किंवा अँगल ऑफ MOB असू दे, अँगलवर काय फरक पडणार का विद्यार्थी मित्रांनो, सेम राहणार आहे पहा. ओके, याचा अँगल ऑफ MOB इज किती असणार, 60 डिग्री आहे. हा 90 असेल तर उर्वरित कोण किती असणार इथं, हा 30 डिग्री आपल्याला पहा. हा किती असणार इथं 30 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा, 30 डिग्रीजमध्ये येईल पहा. समजलं व्यवस्थित. आता 1 बाय 1 मी एक एक पार्ट इथं कॅल्क्युलेट करतोय पहा. ओके, सोल्युशन मी कंटिन्यू करतोय पहा. लेट किंवा हियर्स OB दी सेंटर्स दिसतं का सगळ्यांना. ओके, लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित. आता लेट डायग्राम समजले सगळ्यांना. लेट OB दी सेंटर अँड RB दी रेडियस ऑफ द सर्कल आपल्याला पहा, ऑफ द सर्कल अप्लाय फील. ओके, अजून काय दिलेलं आपल्याला, रेडियस ऑफ द सर्कल इज ऑल्सो नोन. ओके, द पॉइंट A अँड B काय रेफर केलेलं आपण, द पॉइंट्स कॅपिटल A अँड कॅपिटल B आर लाईज ऑन दी काय असणार इथं सर्कलवर अप्लाय होतो, लाईज ऑन दी सर्कल. आता लाईज ऑन दी सर्कलवर जर असतील तर काय झालं सांगा मला इथं, मग OA इज इक्वल टू काय असणार इथं, OB इज इक्वल टू काय असणार, स्मॉल r इज इक्वल टू किती दिलेलं आपल्याला 12 सेंटीमीटर. डॉटेड पार्ट हा पार्ट काय असणार तुम्हाला इथं गिवन दिलेला आहे पहा. ओके, OA इज इक्वल OB इज इक्वल टू R इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. कळलं का पहा. ओके, अजून एक पार्ट त्यांनी दिलेला आपल्याला, अँगल ॲट सेंटर इज ऑल्सो नोन, मेजर अँगल ऑफ AOB एक्झॅक्टली इक्वल टू 60 डिग्रीजमध्ये दिलेलं पहा, 60 डिग्रीजमध्ये दिलेलं आहे पहा. समजलं व्यवस्थित. आता 1 बाय 1 मी एक एक पार्ट मी कॅल्क्युलेट करणार आहे पहा. समजलं व्यवस्थित, कळालं का पहा. ओके, आता रिअरेंज करत असताना मी पहिल्यांदा काय रेफर करणार इथं, कन्स्ट्रक्शन मी अप्लाय केलेलं आहे पहा. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, कन्स्ट्रक्शन रेफर करून घ्यायचं आहे. ओके, कन्स्ट्रक्शन काय असणार आहे पहा इथं, मग देअरफोर काय नाही इथं ड्रॉ सगळ्यात महत्त्वाची स्टेप येणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, काय केलेलं आपण इथं, ड्रॉ BM परपेंडिक्युलर टू काय असतं, परपेंडिक्युलर टू OA आपल्याला पहा. ड्रॉ BM परपेंडिक्युलर टू OA सगळ्यात महत्त्वाची स्टेप अप्लाय होईल पहा. ओके, आता मला सांगा जर ड्रॉ BM परपेंडिक्युलर टू OA असेल तर तयार होणारा जो काय अँगल अप्लाय होईल, देअरफोर मेजर अँगल ऑफ AMB एक्झॅक्टली इक्वल टू मेजर अँगल ऑफ BMO एक्झॅक्टली किती असेल इथं 90 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा, 90 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा. कशामध्ये झाला हा 90 डिग्रीजमध्ये रेफर होईल पहा. ओके, किंवा नंतर जरी पार्ट मी तो कॅल्क्युलेट केला असला तरी सुद्धा चाललं असतं पहा. ओके, आता काय झाला, हा 90 डिग्री झालेला आहे. ओके, आता त्रिकोणाचा जर मी इथं विचार केला तर आता सुरुवातीला हा अँगल जो दिलेला आहे त्याच्यावरून मी काय करू शकतो इथं पहिल्यांदा किंवा ह्या स्टेपच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, इथे ह्या स्टेपच्या अगोदर आपण एरिया ऑफ द सेक्टर मी कॅल्क्युलेट करणार आहे इथं. ओके, इज इक्वल टू व्हॅल्यू काय असेल 60 डिग्री दिलेला ह्याचा आता अँगल काय असेल थिटा रॅडियनमध्ये घेणार आहात. ओके, फक्त साईड चेंज करून घ्या.
थिटा रॅडियन एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू किती असणार इथे 60 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल. आपल्याला अँगल हा रॅडियन फॉर्ममध्ये पाहिजे आहे. दिलेली क्वांटिटी किती असणार इथं 60 डिवाइडेड बाय 1 मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय घेणार इथं पाय डिवाइडेड बाय 180 मध्ये आपल्याला पहा ऑटोमॅटिकली अप्लाय होईल. डिग्रीचं रूपांतर रॅडियनमध्ये येईल. ओके न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल. शिल्लक काय राहणार 6 6 3 18 म्हणजे शिल्लक काय राहिलं पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 3 कशामध्ये असणार इथं रॅडियन फॉर्ममध्ये आपल्याला पहा थिटा रॅडियन इज इक्वल टू पाय डिवाइडेड बाय 3 रॅडियनमध्ये अप्लाय होईल. आपल्याला रेडियस मिळते अँगल मिळते बाय युझिंग कशाचा वापर करणार इथं मग एरिया ऑफ द सेक्टर जो कॅल्क्युलेट करायचा आहे त्यातला हा पार्ट मी कॅल्क्युलेट करून घेणार इथं मग देअरफॉर एरिया ऑफ द सेक्टर्स कुठला सेक्टर आहे एरिया ऑफ द सेक्टर कुठला सेक्टर आहे इथं AOB एक्झॅक्टली इक्वल टू काय असणार बेसिक फॉर्म्युला 1/2 इंटू r² इंटू थिटा रॅडियन 1/2 r² इंटू थिटा रॅडियन फॉर्ममध्ये आपल्याला पहा एक्झॅक्टली इक्वल टू ओके 1/2 मल्टिपल विथ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर काय दिलेलं आपल्याला 12 चा स्क्वेअर अप्लाय होईल डिवाइडेड बाय 1 मल्टिप्लिकेशन मल्टिपल विथ थिटा कशामध्ये असणार आहे रॅडियन फॉर्ममध्ये घ्यायचं आपल्याला पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 3 मध्ये येणार आहे पहा एक्झॅक्टली इक्वल टू 1/2 मल्टिपल विथ एखाद्या संख्येचा स्क्वेअर म्हणजे ती टर्म किती वेळ रिपीट होणार इथं 2 टाइम्स अप्लाय होणार आहे पहा 12 मल्टिपल विथ 12 डिवाइडेड बाय काय 1 मल्टिपल विथ पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 3 मध्ये आपल्याला पहा ओके 3 एके 3 3 चौक 12 3 एके 3 3 चौक 12 ओके काय नाही तर बे के बे दोन्ही 4 2 2 जार व्हॅल्यू 4 मध्ये अप्लाय होईल ओके कंप्लीट भाग गेलेला आहे. याचा अर्थ न्यूमरेटरला शिल्लक काय राहिलं 12 मल्टिपल विथ 12 1 जार 12 मल्टिपल विथ 2 मल्टिपल विथ काय असणार इथं पायमध्ये आपल्याला पहा म्हणजेच काय झालं पहा एरिया ऑफ द सेक्टर लक्ष द्या सगळ्यांनी इथं एरिया ऑफ द सेक्टर देअरफॉर एरिया ऑफ द सेक्टर कुठला सेक्टर आहे AOB एक्झॅक्टली इक्वल किती असणार इथं मग AOB एक्झॅक्टली इक्वल 12 2 जार व्हॅल्यू 24 पाय कशामध्ये ना इथं स्क्वेअर युनिटमध्ये आपल्याला स्क्वेअर युनिट मी इक्वेशन नंबर 1 रेफर केलं पहा इक्वेशन नंबर 1 रेफर केलेला आहे ओके म्हणजे मी हा पार्ट मोठा एरिया काय केला इथे मी कॅल्क्युलेट करून घेतला ओके हा एरिया कुठला असणार डायग्राममध्ये दाखवतोय पहा मी इथं हा एरिया कुठला असणार इथं ह्या टाईपमधला एरिया इथे मी कॅल्क्युलेट करून घेतला पहा समजलं का पहा ओके हा एरिया कुठला असणार इथं अँगल ऑफ एरिया ऑफ द सेक्टर AOB अप्लाय होईल पहा AOB हा टोटल एरिया अँगल ॲट सेंटर तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेलं आहे तर इथं अँगल ॲट सेंटर किती दिलेलं आहे आपल्याला 60 डिग्रीजमध्ये दिलेलं आहे पहा ओके रेडियस ऑफ द सर्कल इज ऑल्सो नोन 12 सेंटीमीटर म्हणजे हा टोटल एरिया इथे मी काय केलेला आहे आता इथं कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे पहा टोटल एरिया मी काय केलं इथं कॅल्क्युलेट केला किती आलेला आहे 24 पाय स्क्वेअर युनिटमध्ये आपल्याला पहा समजलं व्यवस्थित ओके आता 1 by 1 मी पुढचा पार्ट मी तर कंटिन्यू करणार आहे पाहता विद्यार्थी मित्रांनो इथं आता पुढं काय घ्यायचं आपल्याला कन्स्ट्रक्शन मी अप्लाय करणार आहे पुढं काय करायचं आपल्याला कन्स्ट्रक्शन मी रेफर करणार आहे पहा लेट काय करतो इथे मी लेट काय असतं ते लेट किंवा ड्रॉ डायरेक्ट मी मेन्शन करतो पहा इथं ड्रॉ BM परपेंडिक्युलर टू OA आपल्याला पहा ड्रॉ BM परपेंडिक्युलर टू OA ओके आता ड्रॉ BM परपेंडिक्युलर OA असेल तर काय असणार इथं मेजर अँगल ऑफ BMO एक्झॅक्टली इक्वल टू मेजर अँगल ऑफ कुठला असणार इथं BMA एक्झॅक्टली इक्वल टू परपेंडिक्युलर अँगल किती असतात 90 डिग्रीजमध्ये रेफर होईल पहा 90 डिग्रीजमध्ये रेफर होईल पहा ओके कलर पेनचा इथे मी वापर केलेला आहे पहा आता 1 by 1 मी एक पार्ट अप्लाय करणार आहे आता ह्या एरियामधून जर मी ट्रँगलचा एरिया सबट्रॅक्ट केला तर मला रिक्वायर्ड एरिया मिळणार आहे आता ट्रँगलचा एरिया जर मला कॅल्क्युलेट करायचा असेल विद्यार्थी मित्रांनो मला ट्रँगलचा एरिया काय कॅल्क्युलेट करायचा असेल तर ट्रँगलचा रिझल्ट काय होता इथं सांगा पाहू इथं ट्रँगलचा रिझल्ट काय नाही तर एरिया ऑफ द ट्रँगल इज इक्वल टू एरिया ऑफ द ट्रँगल एक्झॅक्टली काय असतं इथं 1/2 इंटू बेस इंटू हाईट बेस आपल्याला माहिती आहे बेस किती असणार आहे OA अप्लाय होईल ओके बट हाईट काय असणार इथं ड्रॉप BM परपेंडिक्युलर टू घेतलेला आहे म्हणजे BM हा काय झाला तुमची इथं हाईट ऑफ द गिवन ट्रँगल आपल्याला पहा हाईट ऑफ द गिवन ट्रँगल कळलं का पहा ओके आता हाईट ऑफ द गिवन ट्रँगल हा अननोन पार्ट आहे ओके तो मला कॅल्क्युलेट करायचा आहे आता इथं ओके साईडला मी छोटीशी डायग्राम काढतोय पहा इथं साईडला एक छोटीशी डायग्राम काढतो इथं मी काय घेतलेलं आहे पहा
हा जो काय ट्रायंगल मी रेफर केलेला आहे, कुठला ट्रायंगल आहे, AOB ट्रायंगल कुठला आहे, AOB, आणि त्याच्यावर मी रेफर केलेलं आहे इथं कन्स्ट्रक्शन रेफर केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं मी काय कन्स्ट्रक्ट केलेलं आहे आपण, BM इज परपॅन्डिक्युलर टू दिसतं का सगळ्यांना, BM इज परपॅन्डिक्युलर टू OA रेफर केलेलं आहे पहा, BM इज परपॅन्डिक्युलर टू OA रेफर केलेलं आहे पहा आपण. ओके, परपॅन्डिक्युलर आहे, ह्याचा अँगल किती असतं, 90 डिग्री आहे. ओके, O पासून Aचं डिस्टन्स काय असेल, रेडियस ऑफ द गिव्हन सर्कल आपल्याला पहा किती दिलेलं आहे, 12 सेंटीमीटर. OB किती असणार आहे इथं, 12 सेंटीमीटर आहे पहा, OB किती असणार आहे, 12 सेंटीमीटर. ओके, अँगल ॲट सेंटर, इथला अँगल जो असणार आहे हा किती असणार इथं, 60 डिग्री त्यांनी दिलेला आहे आपल्याला, 60 डिग्री त्यांनी इथं आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे पहा. ओके, आता इथे मी रेफर करणार पहा, इथे मी रेफर करणार आहे, इन ए ट्रायंगल कन्सिडर इन ए ट्रायंगल काय अप्लाय करणार इथं, इन ए ट्रायंगल BMO, कुठला घेतला मी, BMO, हा आतला पार्ट घेतला पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, मेजर अँगल ऑफ BMO वरतीच मी रेफर केलेला आहे, 90 परपेंडिक्युलर टाकलेला, ह्याचा अँगल किती असणार, 90 डिग्री आहे पहा. अँगल ऑफ BMO एक्झॅक्टली किती असणार इथं, 90 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल. ओके, सिमिलरली अँगल ॲट सेंटर M काय असणार इथं, MOB, अँगल ऑफ MOB किती असणार, हा किती दिलेला आपल्याला, 60 डिग्री दिलेला पहा. पुढे मी दरम्यानचा रेफर करतोय, A डॅश काय असणार इथं, A डॅश M डॅश काय असणार इथं, O आपल्याला पहा. मग अँगल ऑफ AOB घ्या किंवा अँगल ऑफ MOB घ्या, ह्याच्यामध्ये काय फरक पडणार का, अँगल ऑफ AOB घेतला हा पण 60 डिग्रीचा असणार आहे, आणि MOB हा घेतला तर हा सुद्धा किती असणार, 60 डिग्रीजमध्ये रेफर होईल पहा. ओके, स्ट्रेट लाईन पॉईंट्स आपल्याला इथं काय नाही तर स्ट्रेट लाईन पॉईंट्स आपल्या इथं पहा, दरम्यानचा मी रेफर केलेला आहे. ओके, देअरफोर आता मला सांगा, हा 90 अंशाचा आहे, हा 60 अंशाचा, उर्वरित अँगल हा जो काय वरचा अँगल अप्लाय होईल हा अँगल किती असणार इथं, मग हा 90 असेल, हा 60 असेल, तर हा वरचा किती असणार इथं, मग 30 डिग्रीजमध्ये आपल्याला पहा, 30 डिग्रीजमध्ये येणार आहे. देअरफोर मेजर अँगल ऑफ, कुठला अँगल येणार इथं, मग मेजर अँगल ऑफ OBM एक्झॅक्टली किती असणार इथं, मग 30 डिग्रीजमध्ये अप्लाय होईल. पुढे रिझल्ट लिहिलं इथं, प्रॉपर्टी ऑफ काय असतं इथं, ट्रायंगल आपल्याला पहा, प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगलचा वापर केलेला आहे. प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 डिग्री असणार आहे. ओके, 90 + 60 व्हॅल्यू किती अप्लाय होईल, 150. ओके, प्लस अँगल ऑफ B एक्झॅक्ट इक्वल टू 180 असणार आहे. एक तर त्या रिझल्टचा वापर करा किंवा इथं डायरेक्ट जरी रेफर केला तरी सुद्धा चालेल. अँगल ऑफ BMO चा अँगल ऑफ OBM एक्झॅक्ट इक्वल काय असणार इथं, मग 180 मायनस ऑफ 90 + 60 म्हणजे किती ना 30 डिग्रीज अप्लाय होईल पहा. ओके, देअरफोर आता जो काय तयार झालेला अँगल जो आहे हा कुठला ट्रायंगल तयार होणार मग, देअरफोर द ट्रायंगल कुठला, BMO इज ए, आता 90 डिग्री एक तर त्यातला अँगल आहे, ह्याचा आता BMO कसा असणार इथं, इज ए राईट अँगलड काय अप्लाय होईल, राईट अँगलड ट्रायंगल येणार आहे पहा, राईट अँगलड ट्रायंगल अप्लाय होईल. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण जो 10वीला जो प्रमेय यूज केला विद्यार्थी मित्रांनो, जो काय थेरी किंवा जो काय प्रमेय त्यालाच काय म्हणतो आपण, थेरम, जो यूज केलेला आहे आपण कुठला, 30-60-90 ची प्रॉपर्टी यूज केलेली होती आपण, बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ कुठली प्रॉपर्टी, 30-60-90 ची प्रॉपर्टी पहा, 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्रीची प्रॉपर्टी. ओके, 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाचे किती असणार इथं, 1/2 पट असणार आहे. तर 60 अंश कोणासमोरील बाजू, 60 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या √3/2 पट असणार आहे पहा, समजलं का पहा. ओके, 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या हाफ असणार आहे. ओके, त्या प्रॉपर्टीचा इथे मी वापर करणार आहे पहा आता इथं. ओके, 1 बाय 1 मी आता एक पार्ट अप्लाय करणार आहे, लक्ष द्या व्यवस्थित. ओके, डायग्राममध्ये तो पार्ट सगळा मी मेन्शन केलेला आहे पहा, डायग्राममध्ये तो सगळा पार्ट आपण मेन्शन केलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, बोला काय नाही तर मग, देअरफोर बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ 30-60-90 डिग्रीज. ओके, 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 पट असणार आहे, आणि त्याचबरोबर 60 अंश कोणासमोरील बाजू, कुठली बाजू असणार इथं, BM असणार आहे पहा. ओके, ती किती असणार इथं, कर्णाच्या √3/2 पट असणार आहे, √3/2
पट असणार आहे. ओके, म्हणजेच काय झालं पहा, देअरफोर 30 अंश कोणासमोर बाजू लेंथ ऑफ ओ एम इज इक्वल टू काय असणार इथं 1/2 इंटू लेंथ ऑफ काय असणार इथं ओ बी आपल्याला पहा, लेंथ ऑफ ओ बी. ओके, हायपोटेनियस आपल्याला लेंथ ऑफ ओ बी आपल्याला पहा, लेंथ ऑफ ओ बी रेफर करायचं आपल्याला. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू किती येणार व्हॅल्यू इथं मग 1/2 मल्टिपल लेंथ ऑफ ओ बी, रेडियस ऑफ द गिवन सर्कल आहे 12. ओके, एक्झॅक्टली बे के बे सख्ख 12 म्हणजे लेंथ ऑफ ओ एम इज इक्वल किती असणार 6 सेंटीमीटर आपल्याला पहा, 6 सेंटीमीटर. समजलं, म्हणजे ही साईड किती आली इथं 6 सेंटीमीटरमध्ये अप्लाय फील. ओके, परंतु आपल्याला अपोजिट साईड पाहिजे आहे. ओके, देअरफोर काय नाही तर लेंथ ऑफ बी एम इज इक्वल टू बेसिक फॉर्म्युला आहे मार्जिनमध्ये ह्या दोन्ही रिझल्ट्सला काय करणार इथे मी डबल टिक मार्क विथ स्टार, ह्याला पण मी डबल टिक मार्क विथ स्टार रेफर करतोय पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता मला सांगा लेंथ ऑफ बी एम एक्झॅक्टली इक्वल बी एम कशाच्या समोरील लेंथ असणार आहे, बी एम अपोजिट साईड कशाच्या समोरची असणार इथं 60 अंश कोणासमोरील बाजू आहे. ओके, 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 पट असणार आहे. तर 60 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या किती पट असणार इथं √3/2 पट असणार आहे पहा, √3/2 पट असणार आहे. काय ना व्हॅल्यू मग √3/2 मल्टिपल विथ काय असणार इथं लेंथ ऑफ ओ बी आपल्याला पहा, लेंथ ऑफ ओ बी आपल्याला पहा. ओके, अप्लाय करा तर रिझल्टमध्ये व्हॅल्यू टाका एक्झॅक्टली इक्वल टू √3/2 मल्टिपल विथ 12/1 मध्ये आपल्याला पहा. ओके, ओ बी इज इक्वल रेडियस ऑफ द गिवन सर्कल दिलेला आहे, त्यालाच काय म्हणतो आपण हायपोटेनियस 90 अंश कोणासमोरील बाजू म्हणजे काय असतं इथं कर्ण अप्लाय होईल, त्यालाच काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये हायपोटेनियस म्हणतो पहा आपण. ओके, देअरफोर लेंथ ऑफ बी एम एक्झॅक्टली इक्वल टू किती येणार लेंथ ऑफ बी एम इज इक्वल टू बे सख्ख 12 म्हणजे 6√3 कशामध्ये येणार इथं सेंटीमीटरमध्ये आपल्याला पहा 6√3 सेंटीमीटर. ओके, आणि लेंथ ऑफ बी एम म्हणजेच काय असणार आहे, आपण लंब टाकलेला आहे त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून त्याच्या समोरील बाजूवर टाकलेला लंब, त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून त्याच्या समोरील बाजूवर टाकलेला लंब म्हणजे काय अप्लाय होईल हाईट ऑफ द गिवन ट्रायंगल. त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूवर टाकलेला लंब म्हणजे काय असणार इथं हाईट ऑफ द गिवन ट्रायंगल रेफर विल पहा. ओके, मेन्शन करा मग देअरफोर बी एम इज द काय अप्लाय होईल मग देअरफोर लेंथ ऑफ बी एम किंवा बी एम इज द हाईट ऑफ द ट्रायंगल. कुठला ट्रायंगल घेतलेला आपण बी एम ओची हाईट आपल्याला पहा, बी एम ओची हाईट आपल्याला पहा. ओके, देअरफोर काय येणार पहा इथं मग देअरफोर एरिया ऑफ द ट्रायंगल, कुठला ट्रायंगल AOB, एरिया ऑफ द ट्रायंगल AOB एक्झॅक्टली इक्वल टू एरिया ऑफ द ट्रायंगल AOB एक्झॅक्टली इक्वल टू इथं BMOच्या ऐवजी इथं मी ट्रायंगल कुठला घेणार इथं AOB रेफर करतोय पहा. ओके, BM इज द हाईट ऑफ द ट्रायंगल AOB मध्ये रेफर होईल पहा. ओके, एरिया ऑफ द ट्रायंगल AOB इज इक्वल टू बेसिक फॉर्म्युला आहे एरिया ऑफ द ट्रायंगल AOB जो आपण 9-10 स्टँडर्ड यूज केलेला आहे पहा. ओके, 1/2 इंटू काय असणार इथं बेस, 1/2 इंटू बेस इंटू काय असणार इथं हाईट आपल्याला पाहिजे 1/2 बेस इंटू हाईट आपल्याला पहा. ओके, आता मला सांगा जो ट्रायंगल आपण रेफर केलेला आहे त्या ट्रायंगलमध्ये बेस काय असणार आहे OA असणार आहे, हाईट काय असणार इथं BM अप्लाय होईल. ओके, एक्झॅक्टली इक्वल मी ते रेफर करणार 1/2 मल्टिपल विथ बेस काय घेतलेला आपण OA मल्टिपल विथ हाईट काय घेतलेला आपण BM मध्ये आपल्याला पहा एक्झॅक्टली इक्वल टू 1/2 मल्टिपल विथ OA किती असणार इथं 12 डिवाइडेड बाय काय नाही 1 मल्टिपल विथ 6√3 वरतीच आपण रेफर केलेला आहे पहा, त्याला मी इक्वेशन नंबर 2 रेफर करतोय पहा. ओके, इथं रिझर्व मी रेफर करणार इथं बाय 2चा वापर केला पहा. BM आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, ती फक्त व्हॅल्यू उचलून मी एक्झाम्पलमध्ये रेफर केलेली आहे पहा. समजलं. ओके, अप्लाय करा इथं बे सख्ख 12 बे सख्ख 12 2 6 जार व्हॅल्यू 12 मध्ये येणार आहे पहा. एक्झॅक्टली इक्वल न्यूमरेटर मल्टिप्लाय करणार 6 जार व्हॅल्यू 36√3 काय नाही तर स्क्वेअर युनिटमध्ये आपल्याला पहा स्क्वेअर युनिटमध्ये अप्लाय होईल. हा कुठला एरिया झाला एरिया ऑफ द ट्रायंगल, कुठला ट्रायंगल AOB. इथं छोटीशी डायग्राम काढतोय पहा मी, वर ऑलरेडी काढलेली आहे, इथं पण मी छोटीशी इथं डायग्राम काढलेली आहे पहा. ओके,
AOBचा हा टोटल एरिया कॅल्क्युलेट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हाईट रेफर केलेलं आहे इथं BM ही काय घेतलेली आपण हाईट ऑफ द ट्रायंगल आपल्याला पहा. ओके, बेस किती दिलेला आपल्याला 12 सेंटीमीटर आणि हाईट जी काय रेफर केलेली आपण ती हाईट किती घेतलेली आपण 6√3 कॅल्क्युलेट केलेली आहे पहा. 6√3 आपण कॅल्क्युलेट केलेली आहे पहा. ओके, म्हणजे मला एरिया ऑफ द ट्रायंगल AOB मिळाला 36√3 स्क्वेअर युनिटमध्ये अप्लाय होईल. ओके, म्हणजे मला ज्या काही बेसिक रिक्वायरमेंट होत्या त्या दोन्ही एरियाज कॅल्क्युलेट केले पहा. इक्वेशन 1 मध्ये एरिया ऑफ द सेक्टर मी कॅल्क्युलेट केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. एरिया ऑफ द सेक्टर 24 पाय स्क्वेअर युनिटमध्ये अप्लाय होईल. ओके, आणि इक्वेशन 3 मध्ये आपण काय कॅल्क्युलेट केलेला आपण एरिया ऑफ द ट्रायंगल हा जो काय ट्रायंगलचा जो एरिया आहे हा मी कॅल्क्युलेट केला पहा. कुठला ट्रायंगलचा एरिया आहे? ट्रायंगलचा एरिया किती आलेला आहे 36√3 स्क्वेअर युनिटमध्ये आपल्याला पहा. ओके, आता मला रिक्वायर्ड एरिया ह्या दोघांच्या मधला डायग्राममध्ये दिसतं पहा. जो काय आपण छायांकित भाग घेत दिसतो आपल्याला जो शॅडो पार्ट दिसतो तो एरिया काढायचा आहे. ओके, याचा अर्थ मोठा एरिया कुठला आहे? एरिया ऑफ द सेक्टरमधून ट्रायंगलचा एरिया जर मी सबट्रॅक्ट केला ह्या एरिया ऑफ द सेक्टर ह्या टोटल एरियामधून ट्रायंगलचा एरिया जर मी सबट्रॅक्ट केला तर मला रिक्वायर्ड एरिया कॅल्क्युलेट होईल पहा. ओके, देअरफोर मी रेफर काय करणार इथं मग देअरफोर लक्ष द्या व्यवस्थित. देअरफोर द रिक्वायर्ड एरिया इज द रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू द रिक्वायर्ड एरिया एक्झॅक्टली इक्वल काय असणार पहा. ओके, एरिया ऑफ द सेक्टर मोठा एरिया कुठला आहे AOB सेक्टरचा एरिया मोठा आहे. ओके, मायनस एरिया ऑफ द ट्रायंगल कुठला ट्रायंगल घेणार आहात AOB. एरिया ऑफ द सेक्टर मधून एरिया ऑफ द ट्रायंगल मी काय करणार इथं सबट्रॅक्ट करणार आहे पहा. एक्झॅक्टली इक्वल टू इक्वेशन 1 मध्ये आपण एरिया ऑफ द सेक्टर कॅल्क्युलेट केलं 24 पाय स्क्वेअर युनिट किती घेतलेलं 24 पाय आलेला आहे पहा. ओके, मायनस इक्वेशन 3 मध्ये आपण एरिया ऑफ द ट्रायंगल कॅल्क्युलेट केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. किती आलेला आहे 36√3. ओके, पुढे मी रिझन मेन्शन करणार इथं बाय कशाचा वापर केला तिथं 1 and 3 चा वापर केलेला आहे पहा आपण. ओके, 24 पाय मायनस ऑफ 36√3 मध्ये मी रेफर केलेला आहे. ओके, 24 36 कुठल्या पाठाचे आहेत 12 कॉमन काढू शकता पहा. एक्झॅक्टली इक्वल टू काय ना पहा ती व्हॅल्यू जर मी इथं 12 कॉमन काढला तर किती ना व्हॅल्यू इथं 12 2 24 2 पाय. ओके, मायनस ऑफ 12 3 36 3√3 मध्ये आपल्याला पहा. ओके, स्क्वेअर काय असं व्हॅल्यू युनिटमध्ये आपल्याला पहा. स्क्वेअर युनिटमध्ये आपल्याला द रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू काय 12 मल्टिपल विथ 2 पाय मायनस ऑफ व्हॅल्यू 3√3 स्क्वेअर युनिट किंवा स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. ओके, देअरफॉर द रिक्वायर्ड एरिया इज इक्वल किती आला इथं 12 मल्टिपल विथ 2 टाइम्स पाय मायनस ऑफ व्हॅल्यू 3√3 कशामध्ये नाही तर स्क्वेअर युनिटमध्ये आपल्याला किंवा स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये रेफर होईल पहा. ओके, समजलं व्यवस्थित. थोडंसं मोठं एक्झाम्पल आहे इथं ॲक्च्युअल वापरत असताना आपण एरिया 30 60 90ची प्रॉपर्टी त्याचबरोबर एरिया ऑफ द ट्रायंगलचा रिझल्ट हाईट कशाला म्हणतो आपण त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोर टाकलेलं लंब म्हणजे काय आपल्याला होईल हाईट ऑफ द गिव्हन ट्रायंगल आपल्याला पहा. म्हणजे ट्रायंगलची एक प्रॉपर्टी यूज केली आपण. ओके, त्याचबरोबर 30 60 90 ट्रायंगलची प्रॉपर्टी 30 60 90ची ट्रायंगलची प्रॉपर्टी काय येणार इथं 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 पट असणार आहे. ओके, म्हणजे लेंथ ऑफ कॅल्क्युलेट आपण 6 सेंटीमीटर. ओके, आणि लेंथ ऑफ बीएम समोर बाजू असणार इथं 60 अंश कोणासमोरील बाजू 60 समोरील बाजू काय असणार तर √3/2 पट असणार आहे पहा. लेंथ ऑफ व्हॅल्यू OB आपल्याला पहा म्हणजे √3 / 2 मल्टिप्लाय 12 म्हणजे 26 व्हॅल्यू 12 आपल्याला पहा. म्हणजेच काय लेंथ ऑफ BM इज इक्वल 6√3 सेंटीमीटर. इक्वेशन नंबर 2 समजलं. BM म्हणजेच काय घेतलं आपण BM इज द हाईट ऑफ द ट्रायंगल AOB आपल्याला पहा. देअरफॉर एरिया ऑफ द ट्रायंगल AOB इज इक्वल टू बेसिक फॉर्म्युला आहे जो 9वी 10वी मध्ये आपण यूज केलेला आहे 7वी पासून आपण यूज करतो पहा आपण 1/2 इंटू बेस इंटू हाईट आपल्याला पहा. ओके, 1/2 इंटू काय असणार हाईट बेस म्हणजे काय असणार ट्रायंगलचा OA घेतलेला आहे आणि हाईट म्हणजे काय असणार इथं BM आपल्याला पहा रेफर केलं. इक्वेशन 2 मध्ये आपण BM कॅल्क्युलेट केलेला आहे ती व्हॅल्यू टाकलात
ओ ए इज द रेडियस ऑफ द गिवन सर्कल आहे. किती असते तर 12 ॲज इट इज आणि 1/2 ॲज इट घेतलेला आहे. बे के बे सख्ख 12 आणि 6 6 जार व्हॅल्यू 36 स्क्वेअर ऑफ 3 स्क्वेअर युनिट. इक्वेशन नंबर मी 3 रेफर केलं पहा. ओके. आणि रिक्वायर्ड एरिया म्हणजे काय झाला आता इथं रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ द सेक्टर. रिक्वायर्ड एरिया काय असतं इथं हा टोटल एरिया कुठला आहे एरिया ऑफ दी सेक्टर AOB मोठा एरिया. ओके. त्यातून ट्रायंगलचा एरिया मी सबट्रॅक्ट केला तर मला रिक्वायर्ड एरिया मिळणार आहे पहा. ओके. त्यामुळे मी रिझल्ट काय मेन्शन केला रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ द सेक्टर AOB मायनस एरिया ऑफ द ट्रायंगल AOB. दोन्ही व्हॅल्यूज टाकल्यानंतर सिम्प्लिफाय केल्यानंतर आन्सर सोल्युशन काय आलेलं आहे 12 इनसाइड ब्रॅकेट 2 पाय मायनस ऑफ 3 स्क्वेअर ऑफ 3 स्क्वेअर युनिट किंवा स्क्वेअर सेंटीमीटर आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित कळालं का पहा. ओके. थोडंसं मोठं एक्झाम्पल आहे महत्वाचं एक्झाम्पल आहे 3 किंवा 4 मार्काला हे कंपल्सरी एक्झाम्पल विचारलं जातं पहा. ओके. ह्याच्यावरच आधारित एकच एक्झाम्पल मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करणार आहे पहा. ते एक्झाम्पल सोडवायचं आहे. ओके. फक्त अँगल आणि रेडियस तुम्हाला चेंज करून दिली जाईल आणि त्याच्यावरून तुम्ही काय करायचं इथं एनक्लोज पार्ट क्वेश्चन कसाही विचारतो विद्यार्थी मित्रांनो इथं डिफरन्स बिटवीन द एरियाज विचारू देत किंवा डिफरन्स बिटवीन द एरियाज विचारू देत किंवा एनक्लोजर पार्ट बिटवीन कशामध्ये घ्यायचं इथं enclosed part between area of the sector and chord AB. area of the sector and chord AB ह्या दोघांच्या मधला एनक्लोज पार्ट दोघांच्या मधला पार्ट म्हणजे काय आपल्याला इथं रिक्वायर्ड एरिया आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. सेम टाईप मध्ये तुम्हाला एक किंवा 2 एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे पहा. ओके. पूर्णपणे जर पाहिला तर पूर्णपणे टॉपिक कंप्लीट झालेला आहे. जो पहिला टॉपिक आपण चालू केलेला आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट हा आपण इथं कव्हर केलेला आहे. ओके. उद्याचं एक लेक्चर मी याच्यावर घेणार आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये ह्याच्यामध्ये एक पॉईंट मी पाठीमध्ये ठेवलेला आहे. कुठला पॉईंट पाठीमध्ये ठेवलेला आहे आपण डिग्री मिनिट सेकंडमध्ये रूपांतर करणे. दिलेला अँगल जो काय असेल त्याचं रूपांतर डिग्री मिनिट सेकंड आणि एखादं दुसरे नवीन एक्झाम्पल किंवा एक्स्ट्रा एक्झाम्पल्स याच्यावरचे घेतले जातील पहा. समजलं. ओके. सगळ्यांनी व्यवस्थित लेक्चर पाहायचं आहे. ओके. जर काय डाऊट असेल तर परत तुम्ही लेक्चर बघू शकता आणि त्यातून काय जर डाऊट आला तर पर्सनली तुम्ही काय करू शकता इथं कॉल करू शकता पहा. ओके. धन्यवाद.